हं. ताणाच्या व्याख्या बघितल्या आणि त्यानंतर ताणाचे पैलू, ताणाचे स्वरूप, ताण, ताणके आणि तणाव इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. तर आजच्या तासामध्ये कालचा थोडासा भाग राहिलेला आहे तो एक बघूयात आणि त्यानंतर ताणाचे प्रकार बघूया. ताण आणि तणाव म्हणजे काय काय आहे याच्यामध्ये काय दाखवत आहे ते बघूयात. तर ताण ही तणावाची पूर्व अवस्था आहे. बरोबर आहे का? ताण ही बरोबर आहे. पूर्व अवस्था आहे. बरोबर आहे. आणि मग तणाव काय असेल? ताणाची अंतिम अवस्था, नंतरची अवस्था. बरोबर आहे. तणाव ही ताणाची नंतरची अवस्था आहे. त्यासोबत तर अगोदर ताण यावा लागतो, मग त्यानंतर तणाव येतो. आलं लक्षात? तर पुढे काय आहे? ताण हे तणावाचे कारण आहे. बरोबर आहे. बरोबर आहे का? हो हो, सर. ताण काय आहे? तणावाचे तणावाचे कारण. आणि तणाव काय आहे मग? ताणाचा परिणाम. बरोबर आहे. तर तणाव हा ताणाचा परिणाम आहे. बरोबर आहे. तर अगोदर ताण यावा लागतो, मग तणाव येतो. ही पूर्व अवस्था आहे, ही नंतरची अवस्था आहे. आणि ताण हा काय आहे? तर बाह्य कारण आहे. बरोबर आहे. एखाद्या ज्या गोष्टी घडतात त्या अंतर्गत गोष्टी घडतात का? एखादी घटना घडते, एखादा प्रसंग घडतो. बरोबर आहे. तर हे आंतरिक घडतं का? नाही. तर हे काय असतं? बाह्य घडतं. बाहेरच्या जगतामध्ये हे घडत असतं. वेगवेगळे प्रसंग घडतात आणि हे प्रसंग घडल्यानंतरच तणाव हा कुठे यायला लागतो? तर अंतर्गत मनामध्ये आपल्याला तणाव यायला लागतो. म्हणजे ही जी घटना आहे ती कशी आहे? अंतर्गत आहे. बरोबर आहे. तर हे कालच्या तासामध्ये थोडं राहिलं होतं. तर आज आपण ताणाचे वेगवेगळे प्रकार बघूया. तर बघा, ताणाचे प्रकार, टाइप्स ऑफ ट्रेस, हा तुमचा दुसरा पॉइंट आहे या मॉड्यूल मधला. पहिला होता तो ताण. ताण म्हणजे काय? आणि हा जो आहे तो दुसरा आहे ताणाचे वेगवेगळे प्रकार. तर हॅन्स सेली नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे. त्याच्या मतानुसार ताणाचे विविध 4 प्रकार त्याने सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात बघा. एक आहे सकारात्मक ताण, त्यालाच काय म्हणायचं आहे? युट्रेस. आलं लक्षात? आणि दुसरा आहे नकारात्मक ताण, डिस्ट्रेस. तिसरा आहे अतिरिक्त ताण म्हणजे हायपरट्रेस. आणि चौथा जो आहे तो आहे अपुरा ताण म्हणजे हायपोट्रेस. जसे की बघा, उच्च रक्तदाब, निम्न रक्तदाब आणि रक्तदाब. तसंच उच्च ताण आणि अपुरा, अशा प्रकारे त्याचं वर्णन आहे. स्ट्रेस हे आणखीन 2 प्रकार आहेत. बघा, ताण हा कसा असतो? कसा असतो? ताणाचा चौथा प्रकार, ताणाचा चौथा प्रकार. अपुरा ताण, हायपोट्रेस. अपुरा. हायपोट्रेस एक आहे अतिरिक्त, एक आहे अपुरा. तर बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ताण असतो आणि ताण थोडासा का होणार असणं गरजेचं आहे. आणि हो. ताणच नसेल जीवनामध्ये तर काय अर्थ आहे का हो त्याला? तणाव शून्य माणूस कसा असेल? बरोबर आहे. आता आळशी. एका विणेचं उदाहरण घेऊयात आपण. विणेच्या ज्या तारा असतात बघा,
त्या व्यवस्थित असल्या तरच त्यांचा आवाज जो असतो तो कसा येणार आहे, मधुर येतो. बरोबर आहे. आणि त्यात जर विणेच्या तारा अतिरिक्त ताणल्या तर काय होईल? तुटून जातील. आवाज तुटून जातील. बरोबर आहे. किंवा त्याच तारा ह्या जितका ताण पाहिजे त्याच्यापेक्षा कमी ताणामध्ये जर बांधल्या आपण तर काय होईल? स्वर निघतील का? आवाज मधुर येणार नाही, स्वर येणार स्वर नाही जसे निघतील. पाहिजे तसे. म्हणजेच आपण ज्या अतिउच्च ताणामध्ये बांधल्या त्याला म्हणायचं हायपरट्रेस, आणि थोड्याशा कमी ताणामध्ये बांधल्या त्याला म्हणायचं हायपोट्रेस, आणि एकदम उत्तम रीतीने जर बांधल्या आणि त्याचा जर आवाज मधुर येत असेल तर त्याला म्हणायचं सकारात्मक, युस्ट्रेस. बरोबर आहे. आता समजा एखाद्याची परीक्षा आहे, बरोबर आहे, आणि त्या विद्यार्थ्याने तर त्या परीक्षेचा ताण घ्यावा का घेऊन येऊ? घेतलं पाहिजे. घ्यायला हवा, ताण पण घ्यायला उत्तम अभ्यास असल्यावर काय सर्वसाधारण प्रमाणात सकारात्मक सकारात्मक ताण घ्यायलाच राहील ना पाहिजे. त्याचा. सकारात्मक ताण. पहिल्यांदा आपण सकारात्मक ताण बघूयात. तर बघा, एखादा व्यक्ती कंपनीमध्ये कामाला आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन त्याला द्यायचं आहे एका दिवशी. चौथ्या दिवशी त्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे समजा. मग त्या व्यक्तीने त्या प्रेझेंटेशनची तयारी करायला हवी का नको? येस, करायलाच पाहिजे. तयारी करायला हवी. आणि जर समजा त्या व्यक्तीने त्या प्रेझेंटेशनची तयारी जर नाही केली तर तो प्रेझेंटेशन व्यवस्थित देईल का? नाही. देता येईल का त्याला? नाही, देताही येणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय होणार आहे की त्याचा परिणाम त्याच्यावरती होणार आहे आणि त्याच्या नोकरीवरती होणार आहे. बरोबर आहे. तसंच आपल्या परीक्षेचं सुद्धा आहे. बरोबर आहे. परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे का नको? करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ह्या सकारात्मक ज्या गोष्टी करणार आहोत आपण, सकारात्मक ताण. काल आपण एक उदाहरण घेतलं लग्नाचं, बरोबर आहे. तर जो ताण येणार आहे आपल्याला, म्हणजे आपण आता सध्या काय बघतोय, सकारात्मक ताण बघतोय. बरोबर आहे. कारण हा जो ताण आहे तो व्यक्तीला काय करत असतो, प्रेरित करत असतो, काम करण्यासाठी प्रेरित करत असतो. परंतु या ताणामध्ये सुद्धा व्यक्तीला त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. बरोबर आहे. व्यवस्थापन केलं तरच तो या ताणाला सुद्धा हाताळू शकतो. पुढे बघूयात. बघा, सकारात्मक ताण. पहिल्यांदा आपण सकारात्मक ताण बघूयात. यालाच काय म्हणलेलं आहे, उपयुक्त ताण. त्यालाच काय म्हणलेलं आहे, सुखकारक ताण. त्यासोबत अपेक्षित ताण, त्यालाच विधायक असं सुद्धा वेगवेगळी 3-4 नावं, या 3-4 नावाने आपण सकारात्मक ताणाला ओळखत असतो. बरोबर आहे. सकारात्मक म्हणजे उपयुक्त म्हणजे काय? म्हणजेच आपण आता जे उदाहरण घेतलं, परीक्षेचा ताण आपण घ्यायला पाहिजे का? त्याची तयारी करायला पाहिजे का? तर करायला पाहिजे. हे गरजेचं आहे का हो? तर आहे ना. हो हो, बरोबर. म्हणजेच मग ते उपयुक्त आहे का निरुपयोगी आहे? उपयुक्त आहे. उपयुक्त. उपयुक्त आहे, गरजेचं आहे, घ्यावं लागेल. आणि जर समजा एखादा विद्यार्थी आहे आणि तो परीक्षेची तयारीच करत नाही, म्हणजे आता माझी परीक्षा, बघा एक प्रकारचा ताण असतो. असतो का नसतो परीक्षा असल्यास जवळ? असतो ना. बरोबर आहे. असतो असतो. एक विद्यार्थी आहे, आता माझी परीक्षा जवळ येत आहे, त्यानं व्यवस्थापन बरोबर केलेलं आहे. सकाळी एवढा अभ्यास करायचा, संध्याकाळी एवढा अभ्यास करायचा, दुपारी एवढा अभ्यास करायचा, सकाळी लवकर उठायचं आहे, रात्री इतका वेळ जागायचा आहे. म्हणजे त्यानं व्यवस्थापन केलंय. आणि कशामुळे केलंय? तर परीक्षा आहेत आणि त्या गोष्टीचा त्याला ताण आहे. परंतु एक विद्यार्थी आहे, तो परीक्षा 2 दिवसावरती आल्या, 3 दिवसावरती आल्या, 1 दिवसावरती आली, उद्या जरी असली तर तो गाडीवर फिरतोय, चक्रा मारतोय, मित्रासंग गप्पा मारत बसतोय. म्हणजे
तो व्यवस्थितरित्या परीक्षा देईल का? तो पास होईल का? नाही. चांगले मार्क्स येतील का त्याला? येणार नाहीत. ना बरोबर आहे. म्हणजे त्या गोष्टीचा जो ताण घेतोय पहिला विद्यार्थी, ते घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि ते घेतलं तरच तो परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणार आहे. बरोबर आहे. चांगले मार्क्स त्याला मिळणार आहेत. म्हणजेच हा जो ताण आहे तो कसा आहे? उपयुक्त आहे. पुढे बघूया. आणि सुखकारक. आता सुखकारक कसं म्हणता येईल हो? समजा एखादा कर्मचारी आहे आणि त्या कर्मचाऱ्याची बढती झाली. बरोबर आहे. हम्म. तर तो परत त्याला ज्यावेळी त्याची बढती होईल त्या कर्मचारीची, म्हणजे त्याचे काम अतिरिक्त वाढणार आहेत का कमी होणार आहेत? वाढणार आहे. ताण कमी होणार आहेत का जास्त होणार आहेत? वाढणारच आहे ताण. ताण पण वाढणार आहे. काम वाढणार म्हणजे ताण वाढणार. बरोबर आहे. कामं वाढली, ताण वाढला. मग याला सुखकारक कसं म्हणता येईल? तर बढती कोणाला नको वाटते का हो? प्रमोशन कोणाला नको वाटतं का? प्रत्येकालाच हवा हवंच असतं. बरोबर आहे. म्हणजे प्रमोशन हे सर्वांनाच हवं असतं. बरोबर आहे. म्हणूनच परंतु प्रमोशनाबद्दल प्रमोशनासोबतच त्याला चिटकून काय येऊलेला आहे? ताण येऊलेला आहे. ताण. बरोबर आहे. तरी पण तो ताण कसा आहे? क्लेशकारक आहे का? लाभदायक लाभदायक क्लेशकारक नाही आहे का? त्रास देणारा आहे का? नाही. कसा आहे? सुखकारक आहे. सुखकारक आहे. सुख देणारा. सुखकारक. बरोबर आहे. आनंद देणारा आहे. एखाद्याची बढती झाली तर तो रडत बसेल का हो? नाही. नाही. आनंद होईल त्या गोष्टीचा त्याला. आनंद देणारा आहे. बरोबर आहे. म्हणजेच सकारात्मक ताण जो कसा आहे? सुखकारक ताण आहे. आनंद देणारा आहे. त्याचसोबत पुढे काय म्हणलेलं आहे? अपेक्षित आहे. याच्यामध्ये काय सांगता येईल? म्हणजेच आताच आपण त्याच्याविषयी चर्चा केली. परीक्षेचं ताण घेणं गरजेचं आहे का नाही? आहे ना. हो आहे. आहे. म्हणजेच अपेक्षित आहे. बरोबर आहे का? हो हो. सकारात्मक ताण घेणं हे अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. बरोबर आहे. आणि त्यासोबत विधायक म्हणजे काय म्हणता येईल त्याला? ज्यातनं काही सकारात्मक चांगलं उपयुक्त घडणार आहे असं. स्वतःच्या चांगल्यासाठी किंवा प्रगतीसाठी. प्रगतीसाठी. ठीक आहे. तर असे सकारात्मक ताणाचे वेगवेगळे जे अर्थ आहेत ते आपण बघितलेले आहेत. त्यालाच उपयुक्त, सुखकारक, अपेक्षित आणि विधायक असं सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. त्याच्यात सोबत पुढे बघूयात काय म्हणलेलं आहे. व्यक्तीच्या जीवनात चांगल्या घटना घडल्यानंतर त्याच्या मनावर होणारा ताण म्हणजेच सकारात्मकता. सकारात्मक. आता बघा, इथं एकच गोष्ट महत्वाची आहे. व्यक्तीच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडल्यानंतर. आता मग चांगल्या गोष्टी काय काय सांगता येईल हो? सांगा बरं, 1 2 3. परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवणे. ठीक आहे. आणखीन काय सांगता येईल? बढती होणे, हे प्रमोशन होणे, हे पण प्रमोशन होणे गोष्ट आहे. गोष्ट घडली त्या जीवनामध्ये. आणि बढती. थोडक्यात सकारात्मक घटना घडल्या म्हणजे सुखकारक ताण येणार. सकारात्मक घटना घडणं महत्वाची आहे. बरोबर आहे. चांगल्या गोष्टी घडल्यानंतर हा ताण येतोय. त्याची उदाहरणं आणखीन काय काय देता येईल असं म्हणतोय मी. तर एक आहे बढती. आणखीन काय सांगता येईल तिथं? सांगा एखादी उदाहरण तुम्ही. ज्या लोकांना नोकरी नाहीये त्यांना नोकरी लागली. छान. बरोबर आहे. छान. घराचं घरातलं बांधकाम केलं. एखादं पेंडिंग काम आहे आणि ते पूर्ण झालं खूप दिवसांनी. ठीक आहे. घराचं बांधकाम करायलाही पुष्कळ ताण येतो. सुखकारक ताण येतो का? बर, ठीक आहे.
आणखी एखाद्या अपत्याला मूल नाहीये, खूप वर्षानंतर मूल झालंय, तर बरोबर. तो पण छान. सकारात्मक ताण येणार. बरोबर आहे. मूल विहीर झालं. खोदली विहीर खोदली तिला पाणी लागलं. बरोबर आहे. आता बघा, एखाद्याला मूल नव्हतं, मूल झालं म्हणजे काय झाली, चांगली घटना घडली. सकारात्मक बरोबर. पण चांगली घटना घडली त्याच्यासोबत ताण आला का हो? त्या लेकराचं संगोपन कर, म्हणजे आईचा विचार करू आपण, आईला तिथे ठेवू. म्हणजे आईला काय काय गोष्टी तिथं लक्षात घ्याव्या लागतील, काय काय गोष्टी कराव्या लागतील सांगा. योग्य वेळी डॉक्टर कडून काळजी घेणे आवश्यक ती. आहारात बदल करणे. बाळ झाल्याच्या नंतर साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत. त्याला आंघोळ घालणं, खाऊ अंघोळ घालणं, रात्रभर घालणं, जागावे. आवरणं. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याची काळजी मी कशी घेऊ शकेल, काय हा. करेल, त्याच्या प्रत्येक ह्याच्यासाठी ती धडपडेल आणि त्या ताणातच राहील. त्याला काही बरोबर आहे. कमी पडणार नाही ह्या कधी दृष्टीने. बाळ आजारी पडेल तर त्याचं शुश्रूषा करावी लागेल. बरोबर आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपू दे का लहान बाळ? हम्म. नाही. रात्री रडणार आहे, सकाळी पण रडणार आहे, इतरत्र फिरणार आहे. म्हणजे लहान बाळ बघा, आता समजा जन्मलेला आहे, 1-2 वर्षाचं बाळ धरा, काय काय करेल ते बाळ? पाडापाडी करेल, वस्तू पाडेल, काहीतरी छान पळवून घेईल, छान. गरम वस्तूंपासून त्याला लांब ठेवावं लागेल. बरोबर. म्हणजे थोडक्यात त्याची काळजी घ्यावी लागेल. म्हणजे त्या स्त्रीच्या जीवनामध्ये ताण वाढला का कमी झाला हो? ताण वाढला. 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 ताण वाढला. बरोबर आहे. त्या स्त्रीच्या जीवनामधला ताण वाढला, पण तो जो ताण आहे तो कसा आहे? सकारात्मक ताण, सकारात्मक. सुखदायी ताण. सकारात्मक ताण. बरोबर आहे. पण ताण हा कोणताही असो बघा, सुखकारक म्हणजे सकारात्मक असेल, नकारात्मक असेल, कोणताही असेल, दोन्हीमध्ये व्यवस्थापन दोन्हीमध्येही लागतं. बरोबर आहे. तर आणखीन रवी सरांनी काय सांगितलं? विहिरीला पाणी लागणे. हा. बरोबर आहे. किंवा कारण विहिरीला पैसाही खूप लागतो, कष्ट लागतं. हा, ते घडल्या गोष्टी. आता समजा बोर पाडली आपण आणि बोरला पाणी लागलं, ही गोष्ट आपल्यासाठी सुखदायी आहे, सकारात्मक. आनंद देणारी आहे. बरोबर आहे. पण बोरला पाणी लागलं म्हणजे त्याच्यासोबत तणाव पण आला हो आपल्या मागं, हो. आला का? बरोबर आहे. शेतामध्ये मशागत वेळेवर करावं लागेल, वेळेवर आलं. पाणी द्यावं. बरोबर आहे का? रात्री उठून म्हणजे पंप बसवावा लागेल. पाण्याचा विनियोग करावा लागेल ना. हा, पाणी म्हणजे लागलं तर पाण्याचा विनियोग करावा लागेल, त्यापासून उत्पन्न घ्यावं लागेल, तर ते होणार सगळं. हा, मग हे सगळं कसं आहे? सुखकारक आहे का? अपेक्षित आहे का? हो. आहे ना. आहेच आहे, अपेक्षित आहे, सुखकारक आहे. अपेक्षित आहेच ना. बरोबर आहे. म्हणजेच आता या ताणाची व्याख्या आपण कशी केली, की जीवनामध्ये एखादी जर चांगली घटना घडली तर हा ताण येत असतो. पुढे बघूयात. व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगल्या घटना घडल्यानंतर त्याच्या मनावर होणारा ताण म्हणजे सकारात्मक ताण होय. त्यासोबत पुढे काय म्हणलेलं आहे? अशा प्रकारच्या तणावाची माहिती ही अगोदरच होते. आता बघा, मी आता एक गोष्ट सांगितली, तणाव सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल तर दोन्हीमध्ये काय पाहिजे? घटना. व्यवस्थापन पाहिजे. बरोबर आहे. आता बघा, बाळ झालं त्यानंतर ताण येणार आहे हे अगोदरच माहित असतं का? हो, माहिती असतं ना. त्याची अगोदर योजना करायला लागते. ते आपल्याला अगोदर पूर्वीच माहिती होणार आहे आणि व्यवस्थापन पण आपण व्यवस्थित करू शकतो. म्हणजे तितकं बर्डन येणार नाही आपल्या डोक्यावर. आलं का लक्षात? त्याचसोबत विहिरीला पाणी लागलं, चांगली घटना घडली, परंतु त्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे हे पूर्वनियोजित आहे. बरोबर आहे का?
नाही. हो. ओके. आता ईव्हीएस झालं का तुझं कम्प्युटर? आता विहीर खोदलीच त्याच्यासाठी त्याच्यामुळे आधी माहितीच होतं हे सगळं होणार अपेक्षित आहे होते म्हणून. ते. अपेक्षित म्हणजे अपेक्षित होत. हे महत्वाचं आहे. म्हणजे याच्यात काय नेमकं काय म्हणायचं आपल्याला, तर दुसरा पॉइंट काय आहे आपला, अशा प्रकारच्या तणावाची माहिती ही अगोदरच होत असते. म्हणजे असते. अगोदरच जर माहिती झाली तर त्याचं व्यवस्थापन आपल्याला अगोदरच करता येतं. बरोबर आहे. म्हणजे तो जास्त जास्त प्रेशर आपल्याला देणार नाही. आलं का लक्षात? अगोदरच माहिती असल्यामुळे तो अचानकच आलाय का? नाही. नाही, बरोबर अपेक्षित आहे. ताण आहे. पुढे बघूयात. यामध्ये व्यक्तीचे शरीर व मन ताणाला सामोरे जाण्यासाठी तयार असते. बरोबर आहे का? हो. हो त्यामध्येचे हो बरोबर आहे. हो अपेक्षित परिणाम माहित असल्यामुळं त्याला तयारी असते सामोरे जाण्याची. म्हणजे त्या ताणाला सामोरे जाण्यासाठी विहिरीला पाणी लागलंय म्हणजे नंतर काम करण्यासाठी ती व्यक्ती तयार आहे का? आहे, थोडक्यात. हो. बरोबर आहे. बाळ झाल्यानंतर त्याचं संगोपन करण्यासाठी ती हो व्यक्ती तयार आहे का? तर आहे. म्हणजेच ती हो व्यक्ती त्या ताणाला सामोरे जाण्यासाठी कशी आहे? सज्ज आहे, तयार आहे. बरोबर. पुढे बघूयात. भविष्यात निश्चितपणे घडणाऱ्या घटनेबद्दल आव्हाने किंवा संघर्षापूर्वीच व्यक्ती त्यासाठी पूर्वतयारी करत असते. आता आव्हानं काय काय येतील, अडचणी काय काय येतील, बरोबर आहे, ते अगोदरच माहिती असेल मध्ये. मध्येच लोक काम सोडून गेले काम करताना. म्हणजे आव्हानं येणार आहेत, कोणकोणते येतील किंवा अडचणी येणार आहेत. आता समजा बाळाचं संगोपन करायचं आहे, मग त्यामध्ये काय अडचणी येतील? आपली झोपमोड होईल, रात्रीच्या वेळी झोपमोड होईल, किंवा जास्त लक्ष द्यावं लागेल बाळाकडे, किंवा आणखीन आव्हानं का सांगता येतील? आजारी पडल्यास दवाखान्यात जावं लागेल. आजारी पडल्यास एखाद्या दवाखान्यात वेळेस ऍडमिट जेव्हा बाळाला करायला ऍडमिट करावे लागेल, त्यासाठी पैसा लागतो. बरोबर आहे, पैसा आपल्याकडे असावा लागेल. आणखीन काय सांगता येईल आपल्याला? आव्हानं काय काय असतील? कामाचं नियोजन त्याच्या झोपेच्या नुसार, त्याच्या जेवणाच्या वेळेनुसार, ह्याच्यानुसार आपल्याला कामाचं नियोजन ठरवावं लागेल. तो झोपल्यावरती काही कामं करून घ्यायची वगैरे असं. बरोबर. छान. दोघच घरी असतील तर पुरुषाला स्वयंपाक पाणी करावं लागेल. त्या- त्याला सांभाळण्याची एक आव्हानच आहे ना, बाळाला सांभाळणे. तरी करावं जरी लागलं तरी तो पुरुष आवडीनं करेल का? करेल का? हा कणिक हो कणिक भिजवीत जाणार पर्यायच नाही. हो करेल. करेलच. म्हणजे आव्हानं काय आहेत? आव्हान काय आहे? पुरुषाला सुद्धा स्वयंपाक करावे लागेल, म्हणजे एक आव्हान आहे त्या व्यक्तीपुढं. बरोबर आहे. परंतु त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तो तयार आहे का? आहे. हो, बरोबर आहे. अपेक्षितच आहे चांग ते. चांगला कंबर कसून तयार आहे. ठीक आहे, ठीक आहे. बघूयात, पुढे बघूयात आणखी. म्हणजे जवळपास सकारात्मक ताण हा तुम्हाला चांगला समजत आहे असं म्हणता येईल. तर या ताणामध्ये आव्हानं स्वीकारण्यासाठी ती व्यक्ती तयार असते. त्याचसोबत पुढं आणखीन काय म्हणलेलं आहे बघा, असा ताण मर्यादित येणे चांगलेच असते, कारण त्यामुळे व्यक्ती प्रेरित होते. तणावशून्य व्यक्ती चांगला आहे का? नाही, तो आळशी होईल ना, तणावच नसल्यावर काहीच. त्याच्यामध्ये तणावच नाही. आता समजा एखाद्या व्यक्ती रिकामटेकडा आहे, थोडक्यात त्याला काहीच काम नाही, धाम नाही, काय नाही, निवांत खाणे पिणे. आपली एक म्हण आहे बघा, काय आहे ती म्हण? खायला काळ आणि भुईला भार. भुईला भार. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये तणावच नाही कसलाच. हा,
तर तर असा व्यक्ती काय कामाचा आहे का? नाही. त्याला काहीच करू वाटत नाही. साधं त्याला आईनं जरा दुकानातून काही घेऊन ये म्हणलं तरी त्याला नको वाटतं, पडून राहावं वाटतं. अशा पण काही व्यक्ती असतात बघा. एक एक व्यक्ती अशा असतात की त्याला कामच करू वाटत नाही. बरोबर आहे. सदा पडून हो राहावं वाटतं, राहावं वाटतं. असं असतं का, होतं का, बघितले का, पाहिले का कोणी? हो आहे ना. हो बऱ्याच व्यक्ती आहेत. हो म्हणजे हा सुद्धा एक कफाचा विकार आहे बरं का. सतत आळशी राहणं, काम न करू वाटणं, उदास राहणं, दुःखी राहणं, हे सुद्धा कफज विकारामध्ये येतं. बघा, कफाचे विकार किती आहे तो माहित आहे का तुम्हाला? वात वात, पित्त कफ. वात नाही. किती आहे? कफ. त्रिदोष आहेत. हं. वाताचे किती आहेत? 80 प्रकारचे वाताचे विकार आहेत. आणि पित्ताचे 40 प्रकारचे आहेत. आणि कफाचे किती आहेत? 20 प्रकारचे. बरोबर आहे का? तर आता समजा अतिरिक्त जर कफ असेल तर त्या व्यक्तीला काहीच करावं वाटत नाही. स्थूल असतो तो, पडून राहावं वाटतं, सारखं झोपून राहावं वाटतं, हालचाल नको वाटते, काम नको वाटतं, जिम्मेदारी नको वाटते. म्हणजेच ही कशी व्यक्ती आहे? आळशी. तणावरहित व्यक्ती आहे, तणाव शून्य व्यक्ती आहे. काही करावंच वाटत नाही. बघा, आणखीन एक गोष्ट सांगतो, पुढे बघूयात म्हणजे कळेल. बघा, याला पॉझिटिव्ह स्ट्रेस सुद्धा असं म्हणलेलं आहे. म्हणजे जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी हा उपयोगी आहे. बरोबर आहे का? सकारात्मक ताण कसा आहे? जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी, जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी हा कसा आहे? उपयोगी आहे. पण या आळशी व्यक्तीला तिथं तो उपयोगी आहे का, पडणार आहे का? तो त्याचा उपयोग करून घेणार आहे का? नाही. नाही. त्याच्या इच्छा आकांक्षाच नसतील, त्याला ताणच नसेल, जीवनामध्ये पुढे जाण्याचा जर त्याला ताणच नसेल, तर तो तिथं कार्य करणार आहे का? प्रेरित होणार आहे का? तर नाही. पुढे बघूया. काय पाहिलं आता आपण, तर असा ताण मर्यादित येणे चांगलेच असते. म्हणजेच थोडक्यात बघा, आता असा ताण येतोय म्हणजेच विणेच्या ज्या तारा आहेत त्या योग्य रीतीने बसवलेल्या आहेत. म्हणजेच त्यामधून जे स्वर निघणार आहेत ते चांगले निघणार आहेत. आणि कारण त्यामुळे व्यक्ती प्रेरित होतो. बरोबर आहे. जीवनामध्ये जर काही लक्ष असेल, हं, तरच लक्ष असेल आणि त्यासोबत जर ताण येत असेल तर तो त्यातून प्रेरित होत असतो. त्याच्या पुढे हा ताण जो आहे आनंददायी, सुखद, हवा हवासा वाटणारा असतो. याबद्दल आपण पूर्वी पण अगोदर बघितलेलं आहे. म्हणजे प्रमोशन आपल्याला हवं हवंसं वाटतं. बरोबर आहे. परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवणं हवं वाटतं का नको वाटतं? हो. हवं वाटत. एक हो वाटतं. एक नंबर यावं वाटतं का, 3 नंबर यावं वाटतं का, शेवटी राहावं वाटतं? पहिल्याच नंबर हे वाटते कोणाला बी. फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर. सगळ्यालाच पहिला नंबर यावा वाटतं, परंतु होत नाही, शक्य होत नाही ते. पण हवं हवं वाटतं. आणखीन काय सांगता येईल याच्यामध्ये? शेतीमध्ये पीक चांगलं यावं वाटतं का? वाटतं ना. बरोबर आहे. फक्त भाव चांगला आला पाहिजे म्हणजे वाटतं. भावाचा म्हणजे प्रश्न नंतर येईल ना, अगोदर पीक तर चांगलं यायला पाहिजे. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल उदाहरणामध्ये? हवं हवंसं वाटलं पाहिजे. काय सांगता येईल याच्यात? कोणता ताण हवा हवा वाटेल? सकारात्मक.
सकारात्मक आनंददायी. आनंददायी तर आहे. उदाहरणात काय सांगता येईल का आपल्याला वेगळं उदाहरण आणखी? आपण म्हणजे आता सर्व्हिस युद्धावर मध्ये आपण नवीन रुजू झालोय किंवा बढती झालीये हा तर त्याच्यासोबत ताण येईल पण तो तुम्ही जर काम चांगल्या पद्धतीनं नियोजनपूर्वक केलं आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जर शाबासकी भेटली हे केली तर आपल्याला अजून असा ताण घेऊन प्रोत्साहन. आपण अजून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहू. छान छान उदाहरण आहे. तुम्हाला पुरस्कार मिळावा वाटतो, वाहवाही कोणाला पण वाटतं, वाहवाही हो वाटतं का नको वाटतं? वाह वाटतं. तर त्याच्यासाठी हो, प्रत्येकालाच. कष्ट करावं लागतं आणि ते कष्ट करण्यासाठी आपण तयार असतो. म्हणजेच हा जो ताण आहे आणि आपल्याला कर्मचाऱ्यामध्ये सर्वांमध्ये उठून दिसलं पाहिजे किंवा आपण त्यामध्ये सुद्धा एक नंबर असलं पाहिजे असं सुद्धा आपल्याला वाटतं. बरोबर आहे. इतर कर्मचाऱ्यापैकी आपण बॉसचा फेवर असलं पाहिजे असं वाटतं का? नक्कीच. वाटतं सर. स्टुडंटला बरोबर सुद्धा आहे. वाटतं आपण शिक्षकांचे फेवरेट असावं. म्हणजे हा. एक व्यापक ताणाचं उदाहरण आपल्याला सैनिकाचं घेता येऊ शकतं. हा एखादा सैनिक युद्धाच्या तयारीने युद्धावर जातो हा आणि तो यशस्वी होतो युद्ध आणि जिंकतो. आपल्या देशाला त्याच्यातून काही मिळवून देतो. तर त्याचं जे ताणाचं फलित आहे हम्म. ते सर्वसामान्यांच्या ताणापेक्षा खूप वेगळं असतं असं वाटतं मला. बरोबर आहे. छान आहे. युद्धाची तयारी केली पूर्ण, युद्धामध्ये गेलाय आणि युद्ध जिंकलाय तो. म्हणजे युद्ध जिंकावं वाटतं का सर्वांना, का हारावं वाटतं? हम्म. जिंक युद्ध जिंकावंच जिंकण्यासाठीच वाटतं. जिद्दीने जर बरोबर. एखादा खेळ असेल, खेळाचं पण क्रिकेट आपल्याला टीम, इंडियन क्रिकेट टीमनी. बरोबर आहे. एखादा खेळ असेल तर तिथं पण तो पण उदाहरण आपल्याला इथं द्यावं लागेल, देता येईल. म्हणजेच खेळामध्ये जिंकावं वाटतं का हारावं वाटतं? तर हा जिंकावं वाटतं. म्हणजेच हा जो ताण आहे तो कसा आहे, हवासा वाटणारा आहे. ठीक आहे, पुढे बघूयात. यशस्वी व्यक्ती त्यांच्या यशाचं श्रेय जे आहे ते नेहमी सकारात्मक ताणाला देतात, म्हणून त्याला पॉझिटिव्ह ट्रेस असे सुद्धा संबोधले जाते. बरोबर आहे का? यशस्वी जे हो. व्यक्ती आहेत, मोठे झालेले व्यक्ती आहेत, हो अंबानी सर. असतील, मोठे उद्योगपती असतील किंवा इतर वेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले लोक असतील तर ते लोक या ताणाला, या पॉझिटिव्ह ताणाला काय देतात? सकारात्मकता. श्रेय दे. श्रेय देत. श्रेय त्यांचं देत. जे आहे, त्यांचं जे श्रेय आहे, कारण या ताणानेच त्यांना काय दिलेली आहे? प्रेरणा दिलेली आहे, यशस्वीता. त्यांना उत्साह दिलेला आहे. बरोबर आहे. आणि प्रेरित केल्यामुळेच ते करू शकले आहेत. बरोबर आहे. बरोबर. आत्ताचं खूप ताजं उदाहरण आहे हो बरोबर आहे. आणि ते म्हणजे आपण जे आता मंगळावरती यान उतरवलं हा तर त्याच्या आधी लोकांना खूपच त्रास झाला. म्हणजे एकदा हा, अयशस्वी पण झालं, मग बरोबर आहे. त्याच्या धक्क्यातनं सावरून पुन्हा सगळे उभे राहिले, हा अहोरात्र कष्ट घेतले आणि यशस्वी करून दाखवलं. तर तो आनंद देशावर सामावला होता सगळ्या. बरोबर आहे. हा हो बरोबर. चंद्रयान. चांद्रयान. चंद्रयान, हा मंगळाचं अजून व्हायचंय. हा चंद्रयान पहिलं जे आहे ते सक्सेस झाले नाही, पण दुसरं जे सक्सेस झालं तर त्याचा आनंद सर्वांनाच मिळाला. बरोबर आहे. म्हणजेच जे मोठे व्यक्ती आहेत, उच्च पदाला प्राप्त झालेले आहेत, उच्च कोटीचे आहेत, तर ते काय करतात? या ताणाला श्रेय देतात. बरोबर श्रेय आहे. दे. कारण हा सकारात्मक ताण आल्यामुळेच ते दुसरं चंद्रयान बनवू शकले. बरोबर आहे. अगदी अगदी बरोबर. आणि हा आलाच नसता तर बनवले असते का? नाही. म्हणजे शक्ती कमी पडल्या. म्हणजे त्यांच्या यशाचं श्रेय इथं आहे. कुठं? तर सकारात्मक ताणामध्ये आहे. बरोबर आहे का? यशस्वी व्यक्तीच्या यशाचं जे श्रेय आहे ते कुठं आहे? तर सकारात्मक ताणामध्ये आहे.
पुढे बघूया. तर त्यालाच पॉझिटिव्ह ट्रेस असं सुद्धा संबोधलं जातं. तर उदाहरणं दिलेली आहेत खाली. नवीन नोकरीवरती रुजू होणे, बढती होणे, विवाह, व्यवसायाची सुरुवात. व्यवसायाची सुरुवात सुद्धा तशी आहे. आता एखाद्या व्यवसायाची आपण सुरुवात करतोय तर त्यामध्ये आव्हानं असतील का, जिम्मेदाऱ्या असतील का, असणारच. काम करण्याची गरज असेल का? बरोबर आहे. हो. आव्हानं असतील का व्यवसायामध्ये? आपण व्यवसाय चालू करतोय तर आव्हानं आहेत का, त्याच्यामध्ये अडचणी आहेत असतील का? आहेत ते. असणारच. हम्म. हो आहेत. बरोबर आहे. तर ते आव्हानं पेलण्यासाठी आपण अगोदरच माहित आहे, आपण व्यवसाय चालू करतोय मध्ये म्हणजे पुढे अडचणी येणार आहेत हे अगोदर माहित आहे, आणि त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी सुद्धा आपण तयार आहोत. तयार आहोत. म्हणजे तितकासं प्रेशर आपल्या डोक्याला तिथं येणार नाही, कारण त्याचं नियोजन आपण करू शकतो. आता हा झाला आपला सकारात्मक ताण. समजला का हा ताण? काही याच्यामध्ये अडचण वगैरे काही? हो. नाही समजलं. नाही काही नाही. नाही. हे तुम्ही कळलं. समज. ठीक आहे. आता पुढचा बघूयात नकारात्मक. सकारात्मकच्या ज्या विरुद्ध घटना गोष्टी आहेत म्हणजेच नकारात्मकमध्ये येतील सर्वात. बघा, नकारात्मक ताण जो आहे असुखकारक आणि विघातक ताण आहे. त्यालाच काय म्हणलेलं आहे आणखीन? असुखकारक आणि विघातक. अगोदर नकारात्मक ताणाचं एखादं उदाहरण द्या, म्हणजे आपल्याला तिथं स्पष्टीकरण करता येईल. मला फारच आवडती हो, फारच आवडती. काय आणि पॅन्ट पण मला लय आवडती. किती छान वाटते ना पॅन्ट पण. हे म्हणूनच राहते तुझ्याकडे. सकारात्मक ताण आहे हा. नकारात्मक ताणाचं एखादी उदाहरण द्या, म्हणजे आपण त्याचं हम्म. करूयात पुढे. काय सांगता येईल परीक्षेत तुम्हाला? नापास हो म्हणजे अपेक्षित रिझल्ट न येणं किंवा खूप मार्क्स कमी पडणं. मार्क कमी पडणं किंवा नापास होणं. हा. ठीक आहे, व्यवहारात नुकसान होणं. बरोबर आहे, छान. आणखीन काय सांगता येईल? घरामध्ये हा एखादी घरामध्ये एखाद्या दुःखद करता घटना माणूस अचानक अचानक जाणं. दुःखद घटना महत्वाच्या आहेत बरं का. आता इथं नकारात्मक ताणामध्ये एखादी दुःखद घटना असेल, आपल्या घरातील एखादी व्यक्ती गमावलेला असेल आपण. आणखीन काय सांगता येईल? अपमान होणे. अपमान होणे. आणखी एक घटना आजकाल अशी व्हायला लागली आहे हं, की घर विभक्त होताना हं. कोणाला तरी खूपच कमी येतं, कोणाला अधिक जातं आणि त्याचं दुःख खूप काळ राहतं. बरोबर आहे. आणि जास्तीत जास्त दुःख हे आई वडिलांना होतं. बरोबर आहे का? घर ज्यावेळी विभक्त होतात त्यावेळी त्याचं जास्तीत जास्त दुःख आई वडिलांना असतं. बरोबर आहे. ही झाली वेगवेगळी कारणं, म्हणजे वेगवेगळी उदाहरणं. बघूयात मग आता स्पष्टीकरण कसं करता येईल त्याचं. बघा, असुखकारक आहे म्हणजे आपल्या घरातील एखादी व्यक्ती जाणं हे सुखकारक आहे का असुखकारक आहे? असुखकारक. सुखकार. असुखकारक. सुख देणारं नाही, म्हणजेच असुखकारक आहे. नापास होणं असुखकारक आहे. बरोबर आहे. आणखीन कोणी सांगितलं होतं ती व्यवसायाचं काय उदाहरण? मी सांगितलं होतं सर, व्यवसायात नुकसान होणे. हा, व्यवहारामध्ये लॉस. व्यवसायामध्ये नुकसान होणे हे कसं आहे? असुखकारक आहे. बरोबर आहे. आणि त्यासोबत हे ताण घातक आहेत का? हो, घातक आहेत. हो. आहेत. म्हणजेच बघा, आता सकारात्मक जे ताण होते त्याचे परिणाम जे आहेत त्या मनावर कसे झाले? सकारात्मकच झाले. उत्साह वाढला, प्रेरणा मिळाली. बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. आता विवाहाची तयारी आपण करतोय म्हणजे आपल्याला प्रेरणा मिळाली, किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील, नोकरीवर रुजू झालो असेल आपण, तर तिथं सुद्धा प्रेरणा मिळते आणि आपण त्या कामाच्या तयारीस लागतो. पण
त्या विघातक ताणामध्ये प्रेरणा मिळत असते का? तर नाही. बरोबर आहे. हा हो. घातक. मग याचा परिणाम शरीर, मन आणि भावना या तिन्हीवरती होतो. बरोबर आहे. शरीरावरती वेगवेगळे परिणाम होतात, मनावरती वेगवेगळे परिणाम होतात आणि त्यासोबत आपल्या भावनेमध्ये सुद्धा वेगवेगळे परिणाम होतात आणि सामाजिक सुद्धा वेगवेगळी कारण आहेत, म्हणजे परिणाम होतात. म्हणजे सामाजिक कसं म्हणता येईल हो? तर समाजामध्ये वावरताना. आता समजा एखादा व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचं स्मृतिभ्रंश झालेला आहे किंवा तो व्यक्ती वेडा झालेला आहे, तर तो कशामुळे झालेला असेल हो? कदाचित हे नकारात्मक अति तीव्र ताणामुळे. तणाव. नकारात्मक ताणामुळं नकारात्मक ताणामुळे. होऊ म्हणजे शकतो. एखादा जो ताण आहे तो त्याच्या मनावरती इतका परिणाम करून गेलाय की समाजामध्ये कसं वावरावं, समाजामध्ये कसं राहावं, हे सुद्धा त्याला भान राहिलेलं नाही. एखादा व्यक्ती अतिउच्च ताणाखाली असेल तर त्याची म्हणजे समाजामध्ये जगण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी बदलते. बरोबर आहे का? हम्म. हो, अगदी. समाजामध्ये वावरताना सुद्धा तो विचित्र पद्धतीनं वावरत असतो, हातवारे करत असतो, टीव्हीचा आवाज येतोय मला, ते बंद कर रे थोडा दरवाजा मधला. बडबड करत असतो, मनात आपल्याच मनात बोलत असतो. बरोबर आहे. म्हणजे हे परिणाम आपण नंतर बघणार आहोत. परंतु म्हणजे हे याचा जो परिणाम कसा आहे, घातक आहे. बरोबर आहे. म्हणजे शरीर, मन, भावना, सामाजिक या सर्वच गोष्टीवरती हा ताण कसा आहे, घातक आहे. घातक आहे. बरोबर आहे. आणि सकारात्मक कसा होता, घातक होता का? सुखकारक नाही, सुखकारक आहे. विधायक होता. विधायक होता. विधायक होता. सुखकारक असुखकारक बघत नाही आपण. विघातक म्हणजे सकारात्मक ताणामध्ये व्यक्ती समाजामध्ये व्यवस्थित वावरतो. बरोबर आहे. त्याच्या मनामध्ये सुद्धा चांगले परिणाम झालेले असतात. मन प्रसन्न असतं, मनामध्ये उत्साह असतो. बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल? शरीरावर काय परिणाम असतील? तर शरीर सुद्धा काम करण्यासाठी उत्साही असेल सकारात्मक ताणामध्ये. बरोबर आहे. म्हणजे शरीर, मन, भावना, सामाजिक या तिन्ही चारी गोष्टीवरती त्याचे परिणाम सुद्धा सकारात्मक आहेत, म्हणजे चांगले आहेत, गरजेचे आहेत. पण नकारात्मक ताणामध्ये ते कसं आहे, विघातक आहेत, म्हणजे घातक आहेत. तिन्ही चारी गोष्टीवरती ते परिणाम करणारे आहे. त्याचसोबत पुढे बघूया तर काय म्हणलेलं आहे, व्यक्तीच्या जीवनात वाईट घटना घडल्यानंतर त्याच्या मनावर निर्माण होणारा ताण म्हणजेच नकारात्मक ताण होय, असं म्हणलेलं आहे. आता बघा, सकारात्मक ताणामध्ये आपण काय म्हणलेलं होतं, महत्वाची गोष्ट चांगली घटना, चांगली गोष्ट. बरोबर आहे. तर नकारात्मक ताणामध्ये काय महत्वाचं आहे, कोणता शब्द महत्वाचा आहे? वाईट घटना. गोष्ट. वाईट घटना किंवा वाईट गोष्ट. चांगली घटना घडल्यानंतर येणारा ताण वेगळा आणि वाईट घटना घडल्यानंतर येणारा ताण हा वेगळा आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संबंधितांना, त्याच्या आई वडिलांना येणारा ताण, तिच्या पत्नीला येणारा ताण, त्यांच्या मुलाबाळांना येणारा ताण हा कसा असेल, वाईटच असेल. घातक. बरोबर आहे. त्याचसोबत पुढे बघूया, हा ताण आहे तो वाईट घटना घडल्यानंतर येतो. त्यासोबत पुढे काय म्हणलेलं आहे, यामध्ये व्यक्तीचे शरीर व मन ताणाला सामोरे जाण्यासाठी तयार नसते. बरोबर आहे का? बरोबर आहे. हो. हो. ह्या ज्या घटना आहेत ह्या कशा घडतात? अचानक घडतात. अचानक. अच्छा. अचानक घडल्यामुळं त्यामुळं जी ताण येणार आहे तो त्या ताणाला सामोरं जाण्यासाठी ती व्यक्ती तयार आहे का? नाही. तयार नाही. नाही. सकारात्मक ताणामध्ये कसं होतं
की हा ताण आपल्याला अपेक्षित असल्यामुळे ते तयार असायचं. सकारात्मक ताणामध्ये हा ताण आपल्याला येणार आहे हे माहित होतं. हे अपेक्षित परंतु होतं. नकारात्मक ताणामध्ये कसं आहे, हा ताण येणार आहे हे आपल्याला माहित नाही. बरोबर आहे. मग त्याला टक्कर देताना व्यक्ती सकारात्मक ताणामध्ये माहित असल्यामुळं टक्कर देणं सोपं होतं किंवा त्याचं व्यवस्थापन करता येतं. बरोबर आहे. पण नकारात्मक ताणामध्ये तसं करता येतं का? टक्कर नाही देणं करता. सोपं. नाही. मग ताणाचा टक्कर देणं सोपं आहे का? नाही, नाही. अवघड आहे. नाही. आणि व्यवस्थापन करणं सुद्धा कसं आहे? अवघडच आहे. अवघड अवघड आहे. अवघडच. बरोबर आहे. आता समजा आपल्याला कोणत्या तरी गावाला जायचं आहे. 10 वाजता बस आहे आपल्याला. बरोबर आहे. तर मग आपण अगोदरच उठतो, लवकर कामं आटोपतो आणि 10 वाजायच्या अगोदर 9:30लाच आपण बस स्टँडवर जाऊन बसतो. बरोबर आहे. पण आता दुसरी गोष्ट बघूयात. आता आपल्याला एका गावाला जायचे आहे, पण बस कधी येणार आहे हेच माहित नाही आपल्याला. मग त्याचं व्यवस्थापन करता येईल का आपल्याला? मग आपण नेमकं जायचं किती नाही. वाजता? किती वाजता उठायचं? नाही. कामं किती आटोपायची? आणि तिथे किती वाजता जाऊन बसायचं? जर बसलं तरी सकाळी येईल का, दुपारी येईल का, रात्री येईल हे पण माहित नाही. म्हणजे जेवण करून जायचं का जेवण करून जायचं नाही. बरोबर आहे. दुपारच्या जेवणाचं काय होईल? म्हणजे हे गोष्टी आणि आव्हान आहेत. मग ते आपल्याला माहित नाही. आणि 10 वाजता बस येणार आहे हे माहित आहे. त्याच्यामुळं आपण व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो. पण बस कधी येणार आहे हेच माहित नाही. तर त्याच्यामुळं आपण व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो का? नाही कोणी. करू शकत नाही. बरोबर. हाच इथं फरक आहे. पुढे बघूया. काय पाहिलं आपण तर यामध्ये व्यक्तीचे शरीर आणि मन ताणाला सामोरे जाण्यासाठी तयार नसते. ताणाची पातळी ही जरुरीपेक्षा जास्त असते. बरोबर आहे का? बरोबर. हो. ताणाची पातळी जास्त आहे, व्यवस्थापन तर करता येत नाही. पण सकारात्मक ताणामध्ये कशी होती पातळी ती? कमी सामान्य. असते. तणावाची पातळी ही निश्चित होती. आलं का लक्षात? मर्यादित होती. मर्यादित होती. बरोबर आहे. आता आपण परत विनेचं उदाहरण बघूया. आता नकारात्मक जो तो ताण कसा आहे, तर विनेच्या तारा ताणल्या, व्यवस्थित ताणल्या म्हणजे सकारात्मक ताण. त्याच्यातून स्वर कसे येणार आहेत? चांगले येणार आहेत. परंतु विघातक जो ताण आहे, नकारात्मक जो ताण आहे, तो अति ताणल्या म्हणजेच तुटल्या. बरोबर आहे का? बरोबर आहे. हो. हो. हा. आता पुढचे जे ताण आहेत त्याच्यामध्ये परत आपण विनेचं उदाहरण घेऊया. ताणाची पातळी ही जरुरीपेक्षा जास्त असते. त्याचसोबत त्याच्यामध्ये आणखीन काय सांगितलेलं आहे? पूर्वतयारी नसते. सकारात्मक ताणामध्ये पूर्वतयारी असते. विहिरीला पाणी लागलं म्हणजे काय काय करायचं हे आपल्याला अगोदरच माहित आहे. म्हणून आपण त्याची तयारी पूर्वीच करून ठेवली. एक तर स्प्रिंकलरचा सेट घेऊन ठेवला आपण. बरोबर आहे. मोटर आणून ठेवली. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी. इलेक्ट्रिक कनेक्शन घेतलं. शेतामध्ये खांब लांब होता, खांब रवून घेतली, कनेक्शन घेतलं. बरोबर. हो. म्हणजे पूर्वतयारी होती तिथं. पण इथं पूर्वतयारी आहे का? नाही. बरोबर आहे. तर नकारात्मक ताणामध्ये पूर्वतयारी नसते. म्हणजे हा ताण झेलण्यासाठी कठीण आहे. त्याचसोबत पुढे बघूयात काय म्हणलेलं आहे. हा ताण त्रासदायक, दुःख देणारा, निराशा वाढवणारा, नको नकोसा वाटतो. बघा, सकारात्मक कसा होता? हवासा होता का?
पण हा कसा आहे? आनंददायी, नको नको सर. दुःख देणारा, नकोसा वाटणारा. निराशा वाढवणारा. तो कसा होता? आनंद देणारा होता. हा कसा आहे? दुःख देणारा. एखाद्या व्यक्तीचं जाणं म्हणजे दुःख देणार आहे आपल्याला. त्याचसोबत एखाद्या व्यक्तीचं जाणं हवं वाटतं का नको वाटतं? नको नको. वाटतं ना. होच वाटतं. बरोबर आहे. किंवा परीक्षेमध्ये पास व्हावं वाटतं का नापास व्हावं वाटतं? पास पास. वाटतं. नापास होणं हवं नापास होणं जे आहे ते हवं वाटतं का नको वाटतं? नको. नको वाटतं. नको वाटतं. नको वाटतं. कोणाला नापास होऊ वाटेल का हो? आहे का इथं कोणी? नाही. हात- बरोबर आहे. नाही. तर कोणालाच वाटणार नाही. भले कमी का मार्क पडणार, 35 का पडणार? अभ्यास नाही केला तरी पण नापास नाही व्हावं असं वाटतं. बरोबर. नको वाटतं. नापास होणं नको वाटतं. अभ्यास भले केलेला असेल किंवा नसेल. बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल? आणखीन कुठलं जर उदाहरण घेतलं होतं आपण सकारात्मक ताणामध्ये हवं हवंच वाटणार? बाळाचं. परत बढतीचं घेतलं होतं. प्रमोशन आणि बढती वाढ नोकरी सोबत promotion वाढणारा कामाचा ताण. मग त्या आता बघा, बढती व्हावं वाटतं, पण कामावरून काढून टाकणं हवं वाटतं का नको वाटतं? नको वाटतं. नको वाटतं. नको वाटतं. कुणाला वाटेल का मला कामावर काढून टाकावं म्हणून? कुणालाच वाटणार नाही. नाही. नको वाटतं. बरोबर आहे. बाळ व्हावं वाटतं, नको कुणाला वाटतं का? नाही. कुणालाच नाही. बरोबर आहे. म्हणजेच हा ताण कसा आहे? नको नकोसा वाटणारा आहे. बरोबर आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणलेलं आहे? दुःख देणारा आहे, निराशा वाढवणारा आहे आणि नको नकोसा वाटणारा आहे. म्हणजेच समजा कामावरून जर काढून टाकलं तर आपली निराशा वाढते. त्यासोबत पुढे बघूयात. परिणामी ताणतणाव अधिकच वाढत जातात. आता हे इथं महत्वाचं आहे बघा. हे सकारात्मक ताणामध्ये नव्हतं. हा पॉइंट होता का सकारात्मक ताणात? नव्हता. नव्हतं. परिणामी तणाव अधिक वाढत जातात. हा तणाव म्हणजे हा जो पॉइंट आहे तो सकारात्मक ताणामध्ये नव्हता. म्हणजेच पास झालं की विषय संपला. बरोबर आहे का? पास झाल्यानंतर पण आपण अभ्यास करणार आहोत आणखी? नाही. उद्देश साध्य झाला ना. हा, उद्देश साध्य झाला म्हणजे तणाव पण तिथं संपला. संपला. प्रमोशन झालं, बढती झाली. तर आता बघा, एखाद्या व्यक्तीचं जीवनामधून जाणं याच्यामध्ये तणाव आणखीन वरचेवर वाढत जातो. आव्हानं वाढतात, समस्या पण वाढतात ना. समस्या वाढतात, अडचणी वाढतात. समजा एखाद्या पत्नीचा पती जर निघून गेला तर तिच्या पुढे किती आव्हानं असतील हो? जीवन जगण्याची आव्हानं असतील. बरोबर आहे. कुटुंब सांभाळण्याचे. कुटुंब, लेकरा बाळांना मुलांचं संगोपन. अडचणी असतील. आता ही जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना समोर जाण्यासाठी ती व्यक्ती तयार आहे का तिथं? नाही. आता ह्या ज्या अडचणी येणार आहेत पुढे भविष्यात, तर त्या अडचणींना तोंड देण्यासाठी ती तयार आहे का? नाही. त्याची पूर्वतयारी आहे का? पूर्वतयारी नाही. पण नाही आहे. आणि समोर तयार नाही ती व्यक्ती. बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल? म्हणजेच वरचीवर ताण वाढत जाणार आहे का कमी होणार आहे? ताण वाढत वाढत जाणार. वाढतच जाणारा. ताण वाढत जाणार आहे. आता आपल्याला इतर ताणापेक्षा हा ताण महत्वाचा आहे. विघातक जो ताण आहे तो महत्वाचा आहे.
त्या ताणावरती आपल्याला काम करायचं आहे. आलं का लक्षात? त्या ताणाचं व्यवस्थापन कसं करता येईल ते बघायचं आहे. योगाद्वारे त्याचं कसं ताण व्यवस्थापन करता येईल. बरोबर आहे. कारण हा जो ताण आहे तो वरचेवर जास्त दिवसेंदिवस हा वाढतच जाणार आहे. आणि हा जो ताण आहे तो दीर्घकाळ टिकून राहतो. बरोबर आहे का? होय. हो हो. दीर्घकाळ टिकून राहतो. म्हणजे ताणाचे परिणाम भरपूर आहेत. ते पण बघणार आहोत आपण शरीरावरती काय परिणाम होतात. म्हणजे थोडासा ताण जरी झाला तर एवढे परिणाम होतात शरीरावरती. मग तोच जर ताण वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जास्तीत जास्त दिवस राहिला तर त्याचे परिणाम आणखीनच वाढत जाणार. भयानक असतं. वाढत जात. बरोबर आहे. म्हणजे हो. इथं ठीक आहे, हा ताण वाढणारा आहे. पुढे बघूया. परिणामी ताणतणाव अधिकच वाढत जातात. त्यासोबत पुढे जी आहे ती उदाहरणं दिलेली आहेत. आपण उदाहरणं बघितलेली आहेत. आपण परिवारातील एखाद्या व्यक्तीचं जाणं किंवा नोकरीवरून काढून टाकणं किंवा व्यवसायामध्ये आर्थिक बदल होणं हे पण तिथं आपल्याला सांगता येतील. किंवा व्यवसायामध्ये फेरबदल होणं हे पण आपल्याला तिथं सांगता येईल. किंवा आणखीन कुठलं उदाहरण देता येईल का? तुम्हाला सांगता येईल का? सांगा. हो, एक अगदी आजकाल ताजी उदाहरणं घडतायत आणि गंभीर आहेत. ते म्हणजे मुलगी लग्नाला आली आणि घरी न सांगता दुसऱ्यासोबत लग्न लावून निघून गेली. बरोबर आहे. तो ताण आजकाल पालकांना खूप त्रास देणार आहे. ठराविक आहे का? आयुष्यभर पूर्ण ठराविक आहे का? मर्यादित आहे का? नाही, अमर्यादित तो आयुष्यभर पूर्ण राहता नाही. दीर्घकाळ आयुष्यभर. अमर्यादित आहे. डोक्यावरती परिणाम करणारा आहे. म्हणजेच त्याचं सगळंच बदलणार आहे. मानसिक स्थिती बदलणार आहे, शारीरिक स्थिती बदलणार आहे, भावनिक स्थिती बदलणार आहे, सामाजिक स्थिती बदलणार आहे. बरोबर आहे का? बरोबर. सर्व हो. परिणाम करणारा अतिउच्च ताण आहे. आणखीन काही उदाहरण देता येईल? एखाद्या अपत्याला मतिमंद मूल जन्मास येणे. ठीक आहे. एखादा अपत्य मतिमंद जन्माला येणं. किंवा एखाद्या अपघातामध्ये शरीराचा एखादा भाग निकामी होणं. बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीला मोठा आजार अपंगत्व. होणं. मोठा आजार होणं म्हणजे हा, म्हणजे कॅन्सर सारख्या आजाराचं निदान होणं. आणखीन मोठे आजार होणं, थोडक्यात किडनीचे विकार असतील किंवा आणखीन काही विकार असतील तर हे सुद्धा कशामध्ये येतील? नकारात्मक विघातक ताणामध्ये येतील. याच्यातलं एक खूप चांगलं उदाहरण असं आहे हं. की डॉक्टर अभय बंगांच्या जीवनातलं आहे की अशा प्रकारच्या ताणावरती त्यांनी माझा साक्षात्कारी हृदयरोग असं म्हणलं. हे बरं. पण एक वेगळं उदाहरण आहे यातलं. ठीक आहे. सांगता येईल उदाहरण आणखीन? सकारात्मक ताणामध्ये एक उदाहरण दिलं होतं आपण, बोरला पाणी लागणं किंवा विहिरीला पाणी लागणं. बोरचं पाणी निघून जाणं. त्याच्यावर पाणी आटलं अचानक. तर ते होऊ शकतं. सर्व इथं कसं आहे, म्हणजे विरुद्ध आहे. मागच्या विरुद्ध आहे. नकारात्मक. बरोबर आहे. ठीक आहे. मग आपली वेळ झालेली आहे आज. आणि आपण आजच्या तासामध्ये सकारात्मक ताण आणि नकारात्मक ताण हे 2 प्रकार बघितलेले आहेत. बाकीचे 2 प्रकार जे आहेत ते आपण उद्याच्या तासामध्ये बघूया.